संभाजी महाराजांची फक्त जन्म तारीख लक्षात राहिली तरी खूप आहे. 14 मे तारीख लक्षात राहिली की खूप. पण खरंच ज्येष्ठ महिन्याच्या द्वितीयेला जन्माला आलेला हा पुत्र, याचं नाव संभाजी ठेवण्यामागे 2 फार हळवी कारण होती. संभाजी नाव ठेवावं, शंभू नावानी याला हाक मारावी, यासाठी तसं म्हणाल तर मन घाबरत होतं, मन भीत होतं. कारण जिजाऊ मासाहेबांच्या दुर्दैवाने शंभू नावाचे, संभाजी नावाची 2ही व्यक्तिमत्व अपघाती किंवा घातपातात मृत्यू पावलेली होती. एक शहाजीराजांचे चुलत बंधू, ते दौलताबादच्या निजामशहाच्या दरबाराच्या बाहेर, जो आपण इतिहासामध्ये हत्तीचा प्रसंग वाचलेला आहे, एक हत्ती उधळला, त्याला काही लोक सावरायला गेले, सावरायला गेलेल्या लोकांना सावरायला काही लोक गेले. या सगळ्या चकमकीमध्ये शहाजीराजांचा एक बंधू मारला गेला. ते एक अपघाती निधन संभाजी या नावाचं डोक्यात होतं. दुसरं जिजाऊ मासाहेबांचा थोरला पुत्र, जो दक्षिणेमध्ये बंगलोरमध्ये वाढला, शहाजी राजांच्या निगराणीखाली वाढला. पण एका बाजूला शिवाजी राजांचं स्वराज्य चढतंय वाढतंय लक्षात आल्याबरोबर शिवाजी राजांच्या बरोबरीनं त्यांचा हा थोरला भाऊ संभाजी सुद्धा संपवावा म्हणून त्यावेळेला शिवरायांच्या सैन्यावरती, शिवरायांच्या राज्यावर फतेखान पाठवला. आणि त्याच वेळेला खालती बंगलोरच्या राज्यावरती अफजल खानच पाठवला गेला होता. आणि अफजल खानानं केलेल्या तोफांच्या भडीमारामध्ये जिजाऊंचा हा पहिला पुत्र संभाजीच नावाचा तो करपून संपला होता. एक भोसल्यांच्याकडचा संभाजी, एक जिजाबाईंच्या पोटचा संभाजी, 2 संभाजी या नावाचे अपघाती किंवा घातपाती मृत्यू होते. अशा वेळेला हे नाव परत ठेवावं का? पण जिजाऊ मासाहेब हे काही वेगळंच रसायन महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलं. जिजाबाई या 4 अक्षरामध्ये प्रचंड शक्ती समावली होती. पहिल्या जी अक्षरात जिवंतपणा होता, दुसऱ्यामध्ये जिवंतपणा, जागतेपणा, वाणेदारपणा आणि ईश्वरार्पण बुद्धी या 4 गोष्टीचा तो संगम सापडतो. जितेपणा, जागेपणा, बाणेदारपणा आणि ईश्वरार्पण बुद्धी. सामान्य मनुष्य असाच असतो की पहिला प्रयोग फसला की तो त्या प्रयोगालाच नको असं नंतर म्हणायला लागतो. की असं केलं की फसतं, होय, नकोच त्याच्या नादी लागायला. पण स्वराज्य उभं करण्याचा शहाजी राजांचा पहिला प्रयत्न फसला, मातीमोल झाला, तरी सुद्धा त्या प्रयत्नांनी खचून न जाता, ठीक आहे, नवऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडून ते नाही शक्य झालं, मुलाच्या जीवनात पुन्हा एकदा त्यातल्या ज्या उणीवा राहिल्या असतील त्या पूर्ण करून पुन्हा प्रयोग करू, या त्यांच्या एका विशिष्ट वृत्तीमुळे 2 वेळा शंभूराजांचा करुणामय मृत्यू माहीत असून सुद्धा एखाद्या वेळी होईल आणखीन एक दिव्य चरित्र संभाजी राजाचं. म्हणून आग्रहाने मासाहेबांनी हे नाव नक्की केलं, याला शंभूच म्हणायचा. शिवाजीराजे म्हणायचे मासाहेब. खरं म्हणाल तर शिव आणि शंभू एकाच दैवताची नावं,
पण ही दोन्ही नावं ज्या एका दैवताची, त्या दैवताच्या नावालाच एक शाप जडलाय. कितीही त्यांनी जनकल्याण केलं तरी त्याचा निवास स्मशानेश्वा क्रीडा. लोकांना अमृत मिळण्यासाठी सातत्याने विषच प्यायचं, हे आपल्या नावाबरोबरच भविष्य आलेलं आहे. आणि का कोणास ठाऊक, शंभूराजाला सुद्धा नावाबरोबरच ते भविष्य मिळालं. या मुलाच्या 2.25 वर्षाची काही काळ पुढे गेली असतील आयुष्याची. एवढ्यामध्ये त्याच्या जीवनात 2 मोठी संकट होती. एका बाजूला अफजल खान वडिलांवर चालून आला होता आणि दुसऱ्या बाजूला यमराज आईवर चाल करून आला होता. आपल्याला असं वाटतं की 2 वर्षाच्या मुलाला काय कळत असेल. अशी अवस्था नसते बरं. त्यांना सुद्धा बरंच काही समजतं. वडिलांचं चरित्र दिसत असतं, आईची तगमग दिसत असते. अफजल खानाशी 2 हात करायचे तर प्रतापगडला गेलं पाहिजे, जावळीच्या जंगलात थांबलं पाहिजे. राजाला कळत होतं, पण राजगड सोडून जाता येत नव्हता. शंभूराजांची माता सईबाई इतकी अत्यवस्थ होती की आता पुन्हा दिसेल याची खात्री नाही. अशा वेळेला छोटा 2 वर्षाचा शंभू सुद्धा ते दृश्य पाहत होता. बाबांनी आईला विचारावं, कंटाळीस का ग माझ्या या दगदगत्या संसाराला? तू अशीच अर्ध्या आयुष्यातनं उठून गेलीस तर माझा धीर कसा राहावा? आणि अशा वेळेला आईनं सुद्धा उत्तर द्यावं, वाईट नका वाटून घेऊ. माझ्या डोळ्या देखत माझा पती आणि माझं मूल मोठं होताना मला दिसतंय. राजाने म्हणावं, मूल कुठे मोठं आहे, किती लहान आहे सांग शंभू. अहो, तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य हे आमचं मूलच नव्हे का? आज अफजल खानाचं संकट दूर गेलं की केवढं मोठं स्वराज्य उभं राहील. ते मूल आणि हा राजा, हे मला पाहायला मिळालं. माझ्या भाग्याचा कोणी हेवा करेल. फक्त दुःख एकच वाटतं राजे, मला खात्री आहे आपण अफजल खानाला संपवूनच राजगडावर याल. फक्त ओवाळायला मी नसेन. म्हणून एक विनंती करू, एक प्रार्थना करू. हे पोर तुमच्या ओटीत घालून मी संपतो. अर्थात सासूबाई आहेतच, जिजामाऊली सांभाळतील, पण मला तुम्हाला काही वेगळं सांगावं लागणार आहे की माझ्या शंभू बद्दल कोणताही विचार करताना माझी एवढी एक आठवण ठेवा. त्याला कोणतीही शिक्षा करताना, त्याला कोणतंही शासन करताना, त्याला कोणतीही गोष्ट समजावताना एक गोष्ट सतत लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवू सई? एवढं एकच लक्षात ठेवा की तुम्हाला आई आहे आणि त्याला नाही. हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला कितीही दुःख झालं, तुम्हाला मासाहेब आहेत. त्याला तोंड लपवायला जागा नाहीये आज शिल्लक. या शंभूराजाला सांभाळाल ना?
त्या जात्या जीवाला राजाने वचन दिलं, सईने डोळे मिटले, मुलाचं मातृछत्र दुसऱ्या वर्षी संपलं. शंभू या नावाचं दुर्दैव इतक्या बालपणापासून. पण अर्थात वडिलांचा सहवास मिळायला वडील सापडले कुठं? अफजल खानाच्या स्वारीवर जे बाबा एकदा गेले ते फक्त आजीकडून ऐकायचं. आज बाबा कुठं आहेत? आणि अर्थात रामायण महाभारतच फक्त आत्तापर्यंत शिवाजी राजाला सांगितलं होतं. आता संभाजी राजांना सांगताना रामायण महाभारत भागवत आणि अधिक शिवपुराण की वडिलांच्याच अनेक कथा सांगता यायला लागल्या की तुझे बाबा आज खानाला भेटणार आहेत. मग अफजल खानाचं काय झालं? मग तुझ्या बाबांनी हा पराक्रम कसा केला, जावळी कशी सगळी घरात करून टाकली, सिद्धी जौहरच्या वेढ्यामध्ये बाबा कसे सापडले, त्याच्यामधनं कसे सुटून आले, बाजीप्रभूंचं बलिदान कसं झालं, शास्ता खानावरती स्वारी करून 2 लाखाच्या फौजेमध्ये केवळ 200 माणसं घेऊन बाबा कसे घुसले. आबासाहेबांनी शास्ता खानाचीच 3 बोटं तोडून, शास्ता म्हणजे शासन, तर ते नाव कसं सिद्ध केलं. 20 बोटाचा म्हणून औरंगजेबाचा मामा इथे आला आणि 17 बोटाचा करून परत पाठवला. हे तुझ्या वडिलांचं काय काय कर्तृत्व आहे. ह्या सगळ्या कथा त्यांनी बालपणी आजीच्या मांडीवर बसून ऐकल्यात हो. अर्थात 5व्या 6व्या वर्षी या मुलाच्या शिक्षणाचा गंभीरपणे विचार केला पाहिजे म्हटल्यावर लिहिणं वाचणं, अनेक भाषांचा परिचय, या दृष्टीनं उमाजी पंडित, केशव भट यांची नियुक्ती केली गेली. त्यांच्या हाताखाली यांनी ते पूर्ण शिक्षण घ्यायचं आहे.